SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी मराठी सब्जेक्टचा युनिट टेस्ट 1चा 10th स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर विथ आन्सर घेऊन आले आहे। अशाच प्रकारचे ऑल एक्झाम्सचे सगळे क्वेश्चन पेपर विथ आन्सर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे जसजसे मी व्हिडिओ टाकेल तसतसे ते तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे 10th स्टँडर्डसाठीच्या अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ मी टाकत राहणार आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे त्या तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। आता आपण पेपर चालू करूया। 10th स्टँडर्डचा युनिट टेस्ट 1चा क्वेश्चन पेपर 40 मार्कांचा असतो आणि याला 2 तास वेळ असतो। विभाग 1 गद्य विभाग, यामध्ये प्रश्न 1 अ, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। हा सीन पॅसेज दिला जातो तुम्हाला। चौकटी पूर्ण करा। 1. सभा संमेलने गाजवणारे कवी। सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे हे त्याचा आन्सर आहे। 2. निकटवर्ती मित्राला दिलेले काय होतं तर शालींचे गाठोडे हे त्याचं आन्सर आहे। त्यानंतर कृती 2 आकृती पूर्ण करा। हा पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये बघून आकृती पूर्ण करायची आहे। लेखकांनी भूषवलेली पदे, विश्वकोशाचे अध्यक्ष आणि 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे त्याचा आन्सर आहे। ही आकृती तुम्ही पेननेच काढायची आहे। कृती 3 शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। या ठिकाणी मी तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता। शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। प्रश्न 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कृती 1 शब्द जाल पूर्ण करा। नाडगौडाच्या पार्टीत असलेले पदार्थ, 4 पदार्थ कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत। इथे मी दाखवले आहेत। मिठाई, बटाटे वडे, चिवडा आणि भजी हे 4 पदार्थ आहेत। इथे पुन्हा पॅसेज चालू होतोय। हे क्वेश्चन पेपरचं सेकंड पेज आहे। हा पॅसेज आहे, पॅसेज बघून घ्या। आणि पॅसेजच्या खाली आता ही कृती दिलेली आहे। कृती 2 चौकटी पूर्ण करा। पंतांच्या कचेरीतील सहकाऱ्यांची उतार्यात आलेली नावं। आता इथे कचेरीतल्या सहकाऱ्यांची नावं आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला सांगते। उत्तर इथं खाली दिलं आहे। नाडगौडा, भिकोबा मुसळे, जगदाळे, कुमारी कमलिनी केंकरे हे पंतांच्या कचेरीतील सहकाऱ्यांची उतार्यात आलेली नावे आहेत। स्वमत लिहायचं आहे। कृती 3 स्वमत पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दात करा। हे देखील मी आन्सर इथे दाखवते। पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। विभाग 2 पद्य विभाग, हा कवितेचा विभाग असतो। प्रश्न 2 अ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। इथे कविता दिली आहे वरती। कृती 1 कोणते लिहा। परमेश्वराचे दास कोण आहेत? संत नामदेव। मेघाला विनवणी करणारा कोण आहे? चातक पक्षी। भक्ताच्या हाकेला धावणारा परमेश्वर। चिंतित असलेली हरणी। कृती 2 चौकटी पूर्ण करा। संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला या रूपात पाहिले। कोणत्या रूपात पाहिले तर याचा आन्सर आहे, बघा, संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला या रूपात पाहिले। पहिलं माता, पक्षिनी, गाय आणि हरिणी असं याचा आन्सर आहे। त्यांनी जसे चौकोन दिलेले आहेत तसेच आखून तुम्ही पेनने चौकोन आखून तुम्ही सगळं लिहायचं आहे। कृती 3 स्वमत
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण स्पष्ट करा याचा अर्थ असा आहे, उदाहरण देऊन तुम्ही ती स्पष्ट करायची आहे. इथे आन्सर दिला आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण देऊन स्पष्ट करा किंवा सोदाहरण स्पष्ट करा. कमी वेळात मी तुम्हाला हा पेपर दाखवत आहे. प्रश्न 2आ, योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा. ही कविता आहे योगी सर्वकाळ सुखदाता. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे तो लिहायचा आहे. आणि या कवितेतून तुम्हाला मिळालेला संदेश म्हणजे तुम्हाला काय शिकायला मिळालं ते तुम्ही या कवितेतून लिहायचं आहे. याचं देखील आन्सर खाली दाखवला आहे, तुम्हाला इथे वाचता येईल. संत एकनाथ हे कवी आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये, मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3अ, स्थूल वाचन हे पुस्तकातलंच आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधलं. खालीलपैकी एक कृती सोडवा. आधी केले मग सांगितले या उक्तींची यथार्थता स्पष्ट करा. याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. आधी केले मग सांगितले याचं उत्तर मी दिलेलं आहे. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काय वाटतं ते याच्यामध्ये लिहायचं आहे. याचं देखील आन्सर मी इथे दाखवलं आहे. विभाग 4 भाषाभ्यास, याच्यामध्ये ग्रामरचा पार्ट असतो, संपूर्ण व्याकरण याच्यामध्ये येतं. प्रश्न 4अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1. वाक्य प्रकार. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. 1. किती घमघमाट सुटला होता त्या फळाचा, असं कुणीतरी बोललेलं आहे. याचा अर्थ हे उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य. 2. मुलांनो रांगेत चला, कुणीतरी आज्ञा दिली आहे, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. अशा प्रकारे वाक्य ओळखायचं आहे आणि आन्सर लिहायचा आहे. 2. वाक्य रूपांतर. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. 1. किती वाईट असायचे ते दिवस, विधानार्थी करा. हे उद्गारार्थी दिलं आहे. किती वाईट असायचे ते दिवस कुणीतरी म्हणलेलं आहे, याचं तुम्ही विधानार्थी म्हणजे विधान करायचं आहे. खूप वाईट असायचे ते दिवस आणि पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. 2. आनंदात जगावे असे वाटते, याचा तुम्ही आज्ञार्थी करायचं आहे. विधानार्थी दिला आहे, तुम्हाला आज्ञार्थी करायचं आहे. याचा अर्थ तुम्ही सांगायचं आनंदात जगा, फुल स्टॉप. 3. वाक्य प्रचार म्हणजे वाक्यात उपयोग करायचा. पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1. हात दाखवून अवलक्षण. याचा अर्थ पहिला लिहायचा आहे. आपण होऊन संकट ओढवून घेणे. आपण होऊन संकट ओढवून घेणे. आता तुम्ही वाक्य लिहायचं आहे. इथं मी लिहून दाखवलं आहे पेपरवर. 2 व्यक्तींचे भांडण होत असताना मध्ये पडणे म्हणजे हात दाखवून अवलक्षणच. फुल स्टॉप करायचा आहे. प्रश्न 4आ, भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. याच्यामध्ये हा देखील ग्रामरचाच पार्ट आहे. 1. समानार्थी शब्द लिहा. शर्करा. शर्कराला काय म्हणतात तर साखर, तर समानार्थी शब्द आहे साखर. 2. उपोषण. उपोषण याचाच अर्थ आहे उपवास. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. सकस.
विरुद्धार्थी म्हणजेच उलट अर्थ शब्द किंवा अपोजिट वर्ड, त्याचा उलट अर्थ किंवा अपोजिट वर्ड आहे निकष. संपूर्ण, अपूर्ण. प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा विभाग 5 असतो, तो उपयोजित लेखन याचा असतो. यामध्ये प्रश्न 5 मध्ये पत्रलेखन तुम्हाला दिलं जातं. या पत्रलेखनामध्ये महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेची वार्षिक सहल वेरूळ येथे जाणार आहे, म्हणजे अजंठा वेरूळ येथे सहल जाणार आहे. बसच्या मागणीसाठी तुम्ही पत्र लिहायचं आहे किंवा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांनी सहलीसाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानणारे पत्र लिहायचं आहे. बसच्या माहितीचे पत्र किंवा आभार मानणारे पत्र हे तुम्हाला इथे लिहून दाखवायचं आहे. यातले एक पत्र मी तुम्हाला लिहून दाखवले आहे, मागणी पत्र, बसच्या मागणीचे पत्र. तुम्ही हे व्यवस्थित पाहून घ्या. प्रश्न 5A जाहिरात लेखन. पावसाळ्यातील छत्रीच्या दुकानाची जाहिरात तयार करा. पावसाळ्यामध्ये छत्रीच्या दुकानामध्ये जी जाहिरात तयार केली जाते दुकानाची, ती जाहिरात तुम्हाला तयार करायची आहे. तुम्ही काहीही नाव देऊ शकता. इथे दिलेली आहे बघा, सनफ्लावर छत्री आणि रेनकोट, विश्वसनीय आणि दर्जेदार ब्रँड, 25% सूट, आणि या प्रकारे तुम्हाला लिहून दाखवायचं आहे. हे सगळ्या डायग्रॅम वगैरे सगळं जे काही आहे किंवा आउटलाईन आहे, ही सगळी पेननेच काढायची आहे. इथे संपर्क क्रमांक लिहिला आहे. नवीन नियमानुसार तुम्ही खाली ईमेल लिहिणं देखील अपेक्षित आहे. मी इथं लिहिलेलं नाही, पण तुम्ही लिहू शकता. यामध्ये छत्री काढण्याची काही गरज नाही. तुम्हाला जर वेळ उपलब्ध असेल तरच तुम्ही छत्री काढा, नाही काढली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही जाहिरात लेखन करू शकता. माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ माझ्याकडून अपेक्षित आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. मी त्याप्रमाणे नक्की व्हिडिओ करून तुमच्यासाठी व्हिडिओ मी करेल. धन्यवाद.